ओके. आता मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं की दोन प्रॉब्लेम बघितलेले. ओके, कोनिकल पेंडुलम. एक जो पहिला प्रॉब्लेम होता मला लक्ष द्यायचं नाही, थोडं समजून घ्या. काय जो पहिला प्रॉब्लेम होता पाहून घ्या, ते मेरी गो राऊंडचं होतं. जे सेकंड प्रॉब्लेम होतं ते होतं सुद्धा सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोनिकल फ्रेम. ओके, आता कोनिकल फ्रेमचं जे आपण प्रॉब्लेम बघितलं मला लक्ष द्यायचं ते पण आपण बघितलेलंच आहे. ओके, जे थर्ड प्रॉब्लेम आहे ते बघा काय म्हणतात. तुम्ही नोट्स सगळ्यांनी सोबत ठेवायचे बोलायला जेव्हा मी प्रॉब्लेम शिकवत आहे, कारण की एक लक्षात ठेवतात, कारण की एवढं मोठं प्रॉब्लेम मी लिहू शकत नाही. ओके, आणि त्या कारणाला काय होतं की एवढा प्रॉब्लेम होतो. ओके, थोडंसं बरोबर बघायचं. आता बघा या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे पहिले समजून घ्या. एक मिनिट. प्रॉब्लेम मी रीड करतो तसंच रीड होतं. ओके, अ पेंडुलम कंसिस्ट ऑफ massless string of length 20 centimeter and teeny bob of mass 100 gram is set up as a conical pendulum. म्हणजे आपण काय केलं आहे, एक कोनिकल पेंडुलमचा सेटअप केलेला आहे. त्या सेटअपमध्ये पहा एक स्ट्रिंग आहे आणि एक बॉब आहे. एक स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती आहे 20 सेंटीमीटर आणि बॉबची जी मास आहे ते आहे 100 ग्रॅम. तर पहा लक्षात डायग्राम दिसते आहे. पहिल्यांदा डायग्राम तो लक्षात घेऊन घ्यायचं. राईट, थर्ड प्रॉब्लेम आहे. थर्ड प्रॉब्लेम बघून घ्या. पेज नंबर किती आहे? 13. पेज नंबर 13, प्रॉब्लेम नंबर 3. ओके, पेंडुलम कंसिस्ट ऑफ, तर पहा लक्षात आहे पेंडुलम कसा असतं. हा रिजिड सपोर्ट आहे, ज्याला पहा लक्षात आहे एक स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती किती आहे? एल. ती किती आहे? एल. म्हणजे थोडा मोठा करतो. ओके, हा असेल की बॉब छोटा आला तर आहे ना. मग आता मला लक्षात आहे काय आलं की हा जो आहे म्हणजे पहा हा जो सेटअप केलेला आहे टिनी बॉब इज सेटअप ॲज कोनिकल पेंडुलम. त्याला कोनिकल पेंडुलमचा सेटअप करा. तुम्हाला माहिती आहे कोनिकल पेंडुलम मध्ये पहा लक्षात आहे याला आपण हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतो. हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरण्यामध्ये पहा लक्षात आहे का हा थोडा वर गेलेला असेल, इथपर्यंत आलेला असेल, तुम्हाला वर काढतो. ओके, काढलाय आपण याच्यावर आधी अशा डायग्राम. ठीक आहे, सध्या तुम्ही खाल्लेला असेल किंवा बॉब टाकतो. म्हणजे असं डायग्राम मध्ये जास्त प्रॉब्लेम नाही झाला. बॉब थोडा मी टाकतो. ठीक आहे, आला बॉब. आता पहा इथे जो अँगल असतो कोस थीटा, त्याच्यानंतर पहा लक्षात आहे याची जी लेंथ आहे, समजा मी या लेंथला एल म्हणतो, बरोबर आहे ना. कॅपिटल एल म्हणतो आपण, कॅपिटल एल म्हणतो डायग्राम मध्ये मागच्या वेळेस. ठीक, तर पहा लक्षात आहे हा 20 सेंटीमीटर आहे. जे बॉबचं जे मास आहे बघा ते किती 100 ग्रॅम आहे. इट्स बॉब नाउ परफॉर्म 75 आरपीएम. म्हणजे पहा लक्षात आहे 75 आरपीएम. आरपीएम म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट, म्हणजे फ्रिक्वेन्सी तुम्हाला गिवन आहे. म्हणजे जेव्हा हा फिरून झालाय त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 75 आरपीएम. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. प्रॉब्लेम बरोबर बघा. यूज तर पहा इथं काय केलं, जी इक्वल टू पाय स्क्वेअर दिलेला आहे. तुम्ही एक काम करून घ्यायचं, इथे लिहायचं पाय स्क्वेअर इक्वल टू 10. तर आता पहिल्याच वर्षात कसं नवीन प्रॉब्लेम्स आहे, थोडंफार चेंजेस होत राहतात. तुम्ही काय करायचं बघून घ्या, पाय स्क्वेअर इक्वल टू 10. बरोबर आहे. तर पाय स्क्वेअर इक्वल टू 10 जर व्हॅल्यू घ्यायची किंवा जीची व्हॅल्यू पाय स्क्वेअर घ्या किंवा पाय स्क्वेअर इक्वल टू 10 घ्या, काही फरक पडणार नाही. ओके, तर बघा आता काय होईल तर समजून घ्या. आपण जसं लिहून दिलेलं आहे हा बॉब पाहून घ्या. लक्षात आहे की समजून घ्या जे गिवन आहे पहिले आपण लिहून घेऊ. ओके, तर बघा काय गिवन सगळ्यात पहिल्यांदा बघा लेंथ आहे 20 सेंटीमीटर. आता प्रॉब्लेम हा झाला की सेंटीमीटर मध्ये ठेवायचा आपल्याला, कारण की सेंटीमीटर इज नॉट एसआय युनिट. सो दॅट्स व्हाय इट कन्वर्टेड इनटू एसआय युनिट. या सीजीएसला एसआय मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 20 सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. 10⁻² मीटर. म्हणजेच पहा लक्षात आहे 2 × 10⁻⁻1. तर पाहायला मी कशी हा सिंपली आपण पॉईंट आणि तो आहे आपला 0.2 मीटर. 0.2 वरती लिहायचं. पुढे आपल्याला प्रॉब्लेम जाते तर आहे ना 0.2 एक आपल्याला सिस्टम मल्टिप्लिकेशन बरोबर येत नाही. तर 0.2 आपल्या अंगात येतं, त्यापेक्षा नाही केलं बरोबर आहे. सरळ सरळ आपण सिंपल लिहायचं. नेक्स्ट बघा, अ टिनी बॉब ऑफ मास 100 ग्रॅम. म्हणजे या बॉबचं जे मास आहे एम लिहितो.
टू किती आहे बघूया 100. आता प्रॉब्लेम काय आहे की मास ते एसआय युनिट आहे ते किलोग्राम. ओके हा कसा आहे ग्रॅम मध्ये आहे. सो दॅट्स व्हाय तर ते 100 आहे. 100 ला मी 10 टू पॉवर 2 घेतो आणि या ग्रॅमला आपल्याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे किलोग्राम मध्ये. आणि किलोग्राम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर चला बोला कन्वर्शन फॅक्टर काय आहे याचा दॅट इज 10 टू पॉवर -3 काय असेल किलोग्राम. आता पहा 10 टू पॉवर 2 10 टू पॉवर -3 becomes 10 टू पॉवर -1 किलोग्राम. हे झालं याचं मास. काही लोकांना 0.1 वगैरे लिहिली ते काम केलं करायला ते असं 10 टू पॉवर -. ओके कॅल्क्युलेशन पुढे लावतो. इट्स बॉब नाउ परफॉर्म 75 rpm म्हणजे पहा लक्षात आहे की हा तो बॉब आहे. हा वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म सॉरी हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म पूर्णला खाली करायला. तर हा काय करायला होते याची जी फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी किती आहे बघूया 75 rpm. n = 75 rpm. ओके आता प्रॉब्लेम आहे पुन्हा फ्रिक्वेन्सीचं जे एसआय युनिट आहे ते आहे आरपीएस. ते काय आहे आरपीएस. ते आरपीएम नाही म्हणजे आपल्याला याला आपण कन्वर्ट करायला लागेल आरपीएस बरोबर ना किंवा तुम्ही त्याला हर्ट्ज पण म्हणू शकता आरपीएस ला. ओके तर बघा काय करायला मी मला 75/60 आरपीएस म्हणजे आरपीएम म्हणजे काय रिव्होल्यूशन पर मिनिट. तर त्या पर मिनिटला आपल्याला काय करायचं आहे पर सेकंड. सो दॅट्स वाय डिवाइडेड बाय 60. ओके सो n इक्वल याला भाग घेऊन द्या 15 गुणिले 5 15 गुणिले 4 बरोबर ना 15 गुणिले 5 75 15 गुणिले 4 60 म्हणजे काय असेल बघा 5/4 rps. बरोबर असं 5/4 होतं. त्याला काही कुठंच त्या 5 ला 4 ला भाग घेऊ नका आणि त्याला 1.25 वगैरे घेऊ नका काही गरज नाही. ओके काय असेल बघूया 5/4 rps. ठीक आहे पुढे काय म्हणतात एकूण एक बघायचं. ओके कारण की प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम पुढे क्रिटिकल आहे. मागच्या सिलेबसला असे प्रॉब्लेम्स नव्हते आता थोडेसे कसे जास्त क्रिटिकल झाले. ओके कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी. काय फाइंड करायला कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. ओके नेक्स्ट इनक्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉम्ब. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी का आपण काढायची आहे पहिले समजून घ्या. इनक्रीज का होऊन झाली पोटेन्शियल एनर्जी. आता इनिशियली बॉम्ब इथे होता ही स्ट्रिंग आहे हा पूर्ण स्ट्रिंग आहे ज्याला बॉम्ब अटॅच केलेला आहे. पण जेव्हा आपण कोनिकल पेंडुलम परफॉर्म करतो सॉरी कोनिकल पेंडुलम जेव्हा असेल तेव्हा हा जो बॉब आहे हा बॉब आपल्या पोझिशन पासून दूर जातो बरोबर आहे. आणि दूर गेल्यानंतर पहा लक्ष द्या इकडे हे काय करतात इथं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आता दूर गेल्यानंतर पहा लक्ष द्या इनिशियल होऊन घ्या तिची इनिशियल हाईट म्हणजे ही सरफेस लाईन बरोबर आहे. इथून पहा लक्ष द्या इथे काहीतरी हाईट काय होणार आहे कव्हर म्हणजे काहीतरी तो वर चाललेला आहे बरोबर आहे. आणि जर वर जात असेल तर ड्यू टू ग्रॅव्हिटीला काय वापरता येईल राईट. सो दॅट्स वाय या लेवलवर पोटेन्शियल एनर्जी वेगळी असेल आणि या लेवलवर पोटेन्शियल एनर्जी काय असेल वेगळी असेल. कारण पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मास इनटू ग्रॅव्हिटी इनटू हाईट that is mgh. राईट सुद्धा आपण मास इनटू ग्रॅव्हिटी इनटू हाईट. आता वा याचा काही विषय नाही इथे असो की इथे असो मास तर बदलत नाही. ग्रॅव्हिटी कोणत्या लक्षात आहे की तिचा इथे घ्यायचा पण जी हाईट आहे ती हाईट बदलून जाईल. इनिशियली जेव्हा तो मोशन मध्ये नाही आहे तेव्हा हाईट पाहून घ्या आपण ग्राउंड लेवल कन्सिडर करू आणि जेव्हा तो वर जाईल थोडा बरोबर तेव्हा हाईट काय होईल त्याची बदलून जाईल आणि हाईट जर चेंज होत असेल तर पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असेल हाईट. पोटेन्शियल एनर्जी काय होते चेंज. सो दॅट्स वाय त्यात काय म्हटलं आहे लक्ष द्या प्रॉब्लेम मध्ये इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉम्ब. तर आपल्याला काय करायचं आहे इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉम्ब आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके तर बघा आपण सर कसं काय म्हणजे बघून घ्या लक्ष द्यायकडे असं कसं समजायला बरोबर असं कसं काही नाही. पण ते एक्झाम्पल सांगितलं होतं की काय करावं होतं मी एक्झाम्पल काय दिले ते पहा ते आठवा. पहिल्या कोनिकल पेंडुलम ज्या दिवशी मी स्टार्ट केलं होतं त्या दिवशी तुम्हाला एक्झाम्पल बरोबर आहे ना. हे पहिलं एक्झाम्पल आहे. बघा जे पहिलं एक्झाम्पल आहे बरोबर आहे ते पहिलंच एक्झाम्पल मी तुम्हाला कोनिकल पेंडुलम मध्ये असं दिलेलं होतं. त्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं बरोबर आहे. त्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला असं म्हटलं होतं की पहा काही एक्झाम्पल आठवा बरोबर आहे ना. एक एक्झाम्पल मी तुम्हाला असं सांगितलं होतं तुम्ही शेगावला जर गेले असं म्हटलं तर एक साखळ्यांचं निरा केला आहे. त्या साखळ्यांवर चेअर ठेवलेली आहे आणि त्या चेअरवर समजून घ्या लक्षात तुम्ही जर बसले असाल ओके
तुम्ही जर त्या चेअरवर बसले असाल तर काय होते पहा, तर जशी ती साखळ्या फिरायला सुरुवात ते चेअर दूर दूर जातात. पण ॲट द सेम टाइम पहा, लक्ष द्या इकडे, तुमची जी हाईट आहे थोडी वरवर जातात. इमॅजिन करा तुम्ही त्यात बसलेले आहे आणि लक्ष द्या, थोडंसं बघून घ्या, ते हाईट वर जातात. बरं आहे ना. मी तुम्हाला ते सांगतो, रिअल जॉकपॉट नावाचा पिक्चर आहे म्हणतो, तो साऊंडचा. त्यात काय होते, तू जाते एखाद्या ठिकाणी बरं एका उभत जाते, तिथं काय होते की साखळ्याला ते एक झुंबरला साखळ्या बांधलेल्या असतात, साखळ्याला खाली चाकून लावलेले असतात आणि जसं त्या साखळ्या फिरतात, सॉरी जसं ते काहीतरी मग त्याच्यामध्ये चूक होते, तो काहीतरी पडते खाली बांध. त्याच्यानंतर काय होते बा, त्या साखळ्या फिरायला सुरुवात होते पूर्ण झुंबर. मग त्या साखळ्या काय होते अशा वरवर जातात. म्हणजे इनिशियली पहिले या पोझिशनला असतात, मग त्या अशा दूर दूर जातात. दूर दूर गेल्यानंतर त्या भिंतीला टच करतात. म्हणजे जर समजा कुणी असेल तर तो कापला गेला पाहिजे असा त्यांचा विचार असतो. ओके, म्हणजेच पहा लक्षात आहे इकडे काय होणार, साखळ्या पहिल्यांदा खाली आहे पण नंतर काय वर चाललेल्या आहे. म्हणजे त्याची हाईट काय होते, चेंज होते. पण इथे कसं समजायला आहे, हाईट काय होतं तुम्ही चेंज होऊन राहिली आहे. सो दॅट्स वाय त्यात कोणती एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी. सो डेल्टा पी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आपण आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. राईट. आता चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपलं मेन एम आहे की तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, कायनेटिक एनर्जी आहे चेंज इन पोटेन्शियल. आता थोडं आपण जाऊ पाहिजे तो कायनेटिक करतो आपल्याकडे कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा? बघा, त्याचा फॉर्म्युला हा mv². आता यात पहा, मास तर आपल्याकडे पहिलेच तयार आहे, I × 10⁻⁴. व्हॉट अबाउट v? v आहे का आपल्याकडे? नाही. बरं आहे ना, सत्यानाश. v आपल्याकडे नाही. बरं आहे, म्हणजे पहिलेच आपली विकेट पडलेली आहे. ठीक आहे. तर आता मेन एम आहे आपला v फाइंड आउट करणं. समजूया पहिले पोटेन्शियल एनर्जीचं नंतर बघू. आता v चा जो फॉर्म्युला आहे, v इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, जनरल आपण जो शिकलेला आहे, rg tan θ. काय फॉर्म्युला तो? rg tan θ. मग की सर आपण तर हा बँकिंग ऑफ बोर्डमध्ये शिकलेला आहे, हा सेम फॉर्म्युला इथं पण अप्लाय केला. काय फॉर्म्युला असेल? rg tan θ. तुम्ही करून बघायचं, सेम फॉर्म्युला आहे. ओके, फॉर्म्युला चेंजेस नाही आहे, कारण की शेवटी हे सगळे ॲप्लिकेशन कोणाचे आहे? सर्क्युलर मोशनचे आहे. त्याचा एका ठिकाणी जो फॉर्म्युला असेल तो सगळ्या ॲप्लिकेशन मध्ये लागू होतो. ओके, आता बघा v इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg tan θ आहे. r म्हणजे कोण आहे? रेडियस. आता बघा लक्ष द्या इकडे, हा आहे समजून घ्या, हा आहे सर्क्युलर मोशन मध्ये, इथं r आहे समजा. म्हणजे बघा लक्ष द्या इकडे काय करायला तुम्हाला, इथे तुम्हाला r लागला. बरं आहे, ही असेल तुमची रेडियस. ठीक आहे ना. आता बघा ही आहे तुमची रेडियस r. ठीक आहे ना. आता बघा लक्ष द्या इकडे, हा जो h आहे, h पाहून घ्या, लक्ष द्या इकडे. कुठून असेल पहा, मी एक काम करतो, याला जो आहे ऐकून घ्या पहिल्यांदा. ओके, मी याला येतो h, कारण की ही झाली हाईट समजायची. बरं आहे, ही झाली हाईट, तर ते इथेच व्हायचं. ओके, आता बघा लक्ष द्या इकडे, प्रॉब्लेम हा झाला, पहिले समजून घ्या, टोटल हाईट समजून घ्या, लक्ष द्या इकडे. आता प्रॉब्लेम हा होऊन राहिला आपला की आपल्याकडे r नाही आहे, कारण त्यात पहिल्यांदा r पाहिजे. ठीक आहे, तर काय हरकत नाही, मी एक काम करतोय आता, ही लिहून घेतो हाईट, कारण की पहा सध्या या हाईटवर आहे. बरं आहे ना, ही डिस्टन्स आपल्याला नंतर फाइंड आउट करायचं आहे, सध्या नाही. ओके, हा पकडला आपण h नंतर बघू आपण. ही जी हाईट आहे ही नंतर काढायची आहे, सध्या ही इथपर्यंतच समजून घ्या. लक्ष द्या, याला a लिहू, याला b लिहू आणि याला c लिहू. ओके, तर ab आपला h असेल, ac आपला l असेल आणि bc कोण असेल आपला r. r म्हणजे कोण आहे? रेडियस. आपलं काम असेल r पहिले फाइंड आउट करू. काय फाइंड आउट करून गेलं? थोडं बघा. ओके, थोडासा प्रॉब्लेम येतो, खूप बोर वगैरे आहे, थांबत नाही, पुन्हा बोलून जातात. दॅट्स वाय मला तुमचं लागलं. ओके, तर बघा आता काय असं, तर कुठपर्यंत होतो बघा आपण. बरं आहे, v इक्वल टू काय असेल? स्क्वेअर रूट ऑफ rg tan θ. सो दॅट्स वाय आपल्याला पहिल्यांदा हा r फाइंड आउट करावा लागेल. ही जी हाईट आहे मला लक्षात आहे, ही हाईट कधीची असेल? जेव्हा आपण त्याला सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून जातो. ओके, तर पहा, पण ही जी हाईट आहे ही ग्राउंड लेवलवरची आहे. ओके, मी पहिले सांगतो, ग्राउंड लेवलची हाईट आपण एकूण कन्सिडर करायची, त्याला टाइम असते, त्याला नंतर मी d लिहितो. एवढी जी हाईट आहे ना, मी याला d लिहितो.
ओके टाइम आहे तुमच्या गोष्टीला आपल्याला तिकडे सध्या अजून जायचं नाही आपल्याला ओके तर बघा आता पहिला आपल्याला आर आणि एल फाइंड आउट करू आर आणि एस फाइंड आउट करावं लागेल कारण की आपल्याला आर चं काम पडणार आहे आर जी टॅन थीटा भविष्यात आपल्याला एस चं पण फाइंड आउट काम करू शकते ओके तर नंतरचा पार्ट आहे पडणार जायचं ओके आता मला लक्षात राहील काय करायचं फ्रॉम फिगर डायग्राम बघू काय असेल किंवा एक काम करतो पहिल्यांदा लिहू लेट r is the radius of circular orbit ठीक है आणि s काय आहे समजूया हाइट ऑफ पालक्ष नाही काय असेल हाइट ऑफ बॉब फ्रॉम लक्ष द्यायचं ठीक आहे ना हाइट ऑफ बॉब फ्रॉम रिजिड सब पा ग्राउंड पासून लिहिलं ग्राउंड पासून असतो तो वेगळा पार्ट ते ग्राउंड पासून लिहिलं ओके मी एक काम करतो ते समजून जायला तुम्हाला इथे लिहू डी कडे फॉर्म केला लक्षात द्यायचं हाइट ऑफ बॉब फ्रॉम ग्राउंड आप समझ ग्राउंड तुम्ही फ्रॉम पा तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता हाइट ऑफ कोनिकल पेंडुलम पण असं लिहू शकतो तुम्ही डायरेक्ट याच्या ठिकाणी पण याच्या ठिकाणी हाइट ऑफ बॉब फ्रॉम ग्राउंड किंवा तुम्ही असं लिहू शकता हाइट ऑफ कोनिकल पेंडुलम फ्रॉम ग्राउंड ओके सिंपल काम आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे तर झालं आहे आपलं आर आणि एच आपल्याला लिहिलेलं आहे डी पण आपल्याकडे आहे हाइट ऑफ बॉब फ्रॉम काय असेल ग्राउंड ओके आता आपल्याला पुढे काय करायचं हे समजून घ्या हे तर आपल्याला लक्षात पडेल राईट आता आर आणि एच फाइंड आउट करायचं तर फॉर्म केलं असेल एबी कोण असेल एच ओके त्याच्यानंतर मला लक्षात इकडे बीसी कोण असेल आर त्यानंतर मला लक्षात इकडे एसी कोण असेल बरोबर ना याला म्हणजे कोण आहे लेंथ बरोबर लेंथ ऑफ स्ट्रिंग ओके आता मला लक्षात इकडे इन ट्रायंगल एबीसी फ्रॉम फिगर मेन म्हणजे काय आर आणि एच फाइंड आउट करणं फ्रॉम फिगर बरोबर इन ट्रायंगल कोणता घ्यायचा आपल्याला ए बी सी ठीक आहे इथं आहे 90 डिग्री हा अँगल आहे कोणता थीटा तर मेन एम असेल पहा लक्षात इकडे आपल्याला काय करावं लागेल आता पहा हा थीटा आहे बरोबर ना आता एक काम करा या sin थीटा तयार करा sin थीटा काय फॉर्म्युला असतो sin चा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज काय असेल अपोजिट अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे BC अपॉन काय असेल AC BC अपॉन काय असेल AC सो sin थीटा चला बोला BC म्हणजे कोण आहे R AC म्हणजे कोण आहे L म्हणजेच पहा लक्षात इकडे R इक्वल टू मोशन L sin R इक्वल टू राहील L sin ओके आता मला लक्षात आहे याच्या खालचा पार्ट मी इथे लिहितो R इक्वल टू काय असेल L sin आता हा घेतला आपण sin थीटा आता एक काम करून घ्या cos थीटा घेऊन घ्या या ट्रायंगलमध्ये cos थीटा काय फॉर्म्युला असतो ऍडजस्टेड अपॉन हायपोटेन्यूज तर ऍडजस्टेड कोण आहे बघा AB ऍडजस्टेड कोण आहे AB जो हायपोटेन्यूज आहे तो कोण आहे AC तो कोण आहे AC सो cos थीटा इक्वल टू काय असेल बघा राइट AB अपॉन AC चला बोला AB ची व्हॅल्यू किती आहे पटकन सांगा AB कोण आहे बघा इथे AB कोण असेल H राइट अपॉन AC म्हणजे कोण आहे L सो H इक्वल टू काय असेल बघा L cos म्हणजे R आणि L आपल्याला भेटलेले आहे सॉरी R आणि H आपल्याला भेटले R म्हणजे कोण आहे L sin थीटा आणि H म्हणजे कोण आहे H म्हणजे कोण असेल बघा L cos थीटा कोण असेल L cos थीटा आता काय करायचं नेहमी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असं लिहिलं आणि इन ट्रायंगल एबीसी फ्रॉम फिगर वगैरे sin थीटा cos थीटा तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता कसं पहा समजून घ्या कसं लिहू शकतो हे समजा राईट पाहायचं आपल्याला एच फाइंड आउट करायचं डायरेक्ट कसं लिहायचं समजून घ्या ओके आपल्याला काय करायचं आहे एच फाइंड आउट करायचं पहिले पाहायचं एच जो आहे हा थीटाला ऍडजस्टंट आहे की अपोजिट आहे बघा एच या थीटाला कसा आहे ऍडजस्टंट आहे ऍडजस्टंट साठी काय असतो cos हायपोटेन्यूज फॉर्म्युला L डायरेक्ट लिहून टाका L cos हायपोटेन्यूज पुन्हा L ला लावला cos थीटा का बरं cos थीटा लावला कारण की एच काय आहे ऍडजस्टंट आहे हे जर मला R लिहायचं असतं R इक्वल टू राईट पुन्हा हायपोटेन्यूज पुन्हा L तर बघा R कोण आहे या थीटाला कसा आहे ऑपोजिट आहे ऑपोजिट कोणामध्ये तो sin थीटा तुम्ही डायरेक्ट असं बोलू शकता बरोबर ना तर डायरेक्ट आहे आता हे डायरेक्ट लिहिलं असतं अजून तुमचा प्रॉब्लेम झाला असता तुम्ही ते डायरेक्ट लिहिलं असतं
बरोबर ना, म्हणून मी एक्सप्लेन करून सांगितलं. पण आता तुमच्या लक्षात येईल कसं होऊन घ्या. पहिले हे पाहायचं थीटा आपल्याला एच फाइंड आउट करायचा आहे. पुन्हा लिहून आपल्याला एच फाइंड आउट करायचा आहे. तर पहिले पाहायचं या थीटाला एच फाइंड आउट करायचा आहे ना, म्हणजे कोण सरळ फाय घेऊन घ्यायचं. थीटाला एच कसा आहे, ऍडजस्टंट आहे. ऍडजस्टंट असल्यामुळे बोलूया काय आपण कॉस, त्याला कॉस थीटा म्हणतात. आर या थीटाला कसा आहे, ऑपोजिट आहे. तर काय लिहायचं, एल काय असेल साइन थीटा. ऑपोजिट आहे काय लिहायचं, साइन. ऍडजस्टंट आहे काय लिहायचं, कॉस. ओके, तर हे लिहिलेलं असेल आपल्याला. ओके, तर हे पण इथे लिहिलेलं आहे. याच्या लिहा आपल्याला वैशिष्ट्याचं काम करणार आहे. ठीक आहे ना. तर हा पार्ट पाहिला. आता आपल्याला आर आणि एस भेटलेला आहे. आता मेन एम आपलं काय आपण की आता आपल्याला पुढे फाइंड आउट करायचं. राईट. आता पुढे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर मला लक्षात आहे की हाईट आपण बघितलेली आहे. ओके, हा एल आहे, हा आर आहे, हे सगळे आपल्याला बघितले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बघून लक्षात आहे मेन एम असेल आपला काहीतरी थीटा वगैरे फाइंड आउट करणार. आता बघून लक्षात आहे आर आणि एच आपल्याला भेटला. आता आपलं मेन एम आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. राईट. पण प्रॉब्लेम हा आहे की हा अँगल ऑफ बँकिंग पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, आर आणि एच चा आपण फाइंड आउट करून घेतला, पण अँगल ऑफ बँकिंग पण आपल्याला माहित नाही. राईट. तर अँगल ऑफ बँकिंग आपल्याला माहित नाही, तर अँगल ऑफ बँकिंग आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. तर सॉरी, अँगल ऑफ बँकिंग सॉरी सेमी व्हर्टिकल अँगल आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर बघा सेमी व्हर्टिकल अँगल आपण कसा फाइंड आउट करू, बरोबर ना. आता मी एक काम करतो बघा, समजून घ्या. हा जो गिवन डेटा आहे हा असाच ठेवतो. ओके, मी जो तिकडला पार्ट आहे तिकडला बोलत जाईल आणि लिहत जाईल, तिकडला बोलत जाईल आणि लिहत जाईल, कारण की गिवन डेटा आपण नेहमी काम करणार आहे. ओके, ते दोन तुम्ही तिकडे लिहिले असते. ठीक आहे ना. तर बघा आता काय होतंय, पहिले आपण फोटो बनवून घेऊया. एखादा प्रयत्न आपला हाच आहे की प्रॉब्लेम थोडं लवकर झालं पाहिजे. ओके, आर आणि एच आपल्याकडे गिवन आहे. ओके, तर पहा लक्षात द्या काय होईल. तुला मोडतो मी इकडे, काय हरकत नाही. ठीक आहे, इकडे बघून टाकतो, विषय इकडे करून टाकतो. ओके, बघा आता आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर पहा आपल्याकडे फ्रिक्वेन्सी गिवन आहे. फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला आहे, 5/4. तर फ्रिक्वेन्सीचा आपण डेरिव्हेशन बघितलेला आहे. तो फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय चला बोला काय फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा, 1/2 पाय अंडर रूट ऑफ g अपॉन काय असेल एल कॉस. काय फॉर्म्युला आहे, बघितला की नाही बघितला डेरिव्हेशन, हे सांगा पहिले. बरोबर, काय फॉर्म्युला असेल 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ काय असेल g अपॉन एल कॉस थीटा. तो फ्रिक्वेन्सी आपल्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे, 5/2 1/2 पायला असं ठेवूया. ओके, नेक्स्ट पार्ट लक्षात आहे काय असेल स्क्वेअर रूट ऑफ g. आता मला लक्षात आहे की g ची जी व्हॅल्यू सांगितली आहे ती g ची व्हॅल्यू काय सांगितली आहे बघा, रूट्स कोणी बघा. राईट, आणि g इक्वल टू काय असेल पाय स्क्वेअर. g इक्वल टू काय व्हायचं आपल्याला पाय स्क्वेअर, आणि पाय स्क्वेअर व्हॅल्यू काय व्हायची आपल्याला 10. ओके, तर सरळ एक काम करून घ्या लक्षात आहे की पाय स्क्वेअर होऊन द्या l. चला बोला लेंथ किती आहे म्हणजे 2 × 10 to power -1 इनटू काय असेल cos थीटा आपण पुढे फाइंड करायचं. ओके, आता काय होईल 5/2 इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ पाय काय होईल बघा पाय, बरोबर आहे ना, इनटू काय असेल बघा 2 × 10 to power -1. ठीक आहे, तुम्ही याला वर जाऊ द्या 10 to power -1 ला. बरोबर आहे, हा प्लस होऊन जाईल अपॉन 2 काय असेल cos थीटा. 2 फायदा किती असेल 10. बरोबर आहे. आता मला लक्षात आहे हा पाय या पाय सोबत कॅन्सल, त्याच्यानंतर पहा 2 × 2 to the 4 ते असे कॅन्सल केले आपण, पुढे असेल 5/2 इक्वल टू. ठीक आहे, त्याचे कॅन्सल झाले. स्क्वेअर रूट ऑफ काय असेल बघा 5 cos थीटा. काय असेल स्क्वेअर रूट ऑफ 5 cos थीटा. आपल्याला cos थीटा फाइंड आउट करायचा आहे. याला काय करायला आपल्याला स्क्वेअर, याला काय करायला आपल्याला स्क्वेअरिंग होतं बघा 25 अपॉन किती असेल 4 इक्वल टू किती असेल म्हणजे 5 अपॉन cos थीटा, कारण स्क्वेअर मध्ये स्क्वेअर काय होते कॅन्सल. ओके, 5 ला किती होते 25. राईट, मग आता मला लक्षात आहे 5 जर 25 होत असेल म्हणजे आपण शिल्लक झालं 5/4 इक्वल टू काय असेल 1 अपॉन cos थीटा. मग आता एक काम करा, cos थीटा या साइडला घेऊन चला, याला इकडे घेऊन चला.
म्हणजेच पहा लक्षात इकडे काय होईल बरं किंवा याचा रेसिप्रोकल घ्या मी याला असं लिहितो 1/cos थीटा इक्वल टू किती असेल म्हणूया 5/4 याचा रेसिप्रोकल तर इकडे पण रेसिप्रोकल घ्यावा लागेल दॅट इज cos थीटा इक्वल टू किती असेल 4/5 cos थीटा किती असेल 4/5 cos थीटा ची व्हॅल्यू येईल 4/5 राईट cos थीटा ची व्हॅल्यू 4/5 आली तर एक काम करू शकतो आपण यावरून थीटा पण फाइंड आउट करू शकतो cos इनवर्स ऑफ 4/5 राईट आता cos इनवर्स ऑफ 4/5 4/5 म्हणजे किती असेल 0.8 राईट 0.8 5 गुणिले 40 समजून घ्या राईट तर लॉग टर्म मध्ये आपण बघू शकतो राईट त्याची व्हॅल्यू किती आहे लॉग टेबल मध्ये आपल्याला बघावं लागेल राईट नॅचरल कोसाइन मध्ये या आणि 0.8 व्हॅल्यू बघावं पाहिजे कुठे आहे 0.8 बघा हा ती आहे 36.8 डिग्री बरोबर आहे ना म्हणजे काय असेल बघा 36.8 डिग्री म्हणजे अप्रॉक्सिमेट किती असेल 37 हा किती असेल 37 अप्रॉक्सिमेट म्हणजे एकदम परफेक्ट आहे ओके ठीक आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला थीटा भेटला होता यावर बरोबर आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची व्हॅल्यू लक्षात ठेवायची कोणती cos थीटा कसा फाइंड आउट केला आपण फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय फ्रिक्वेन्सी डायरेक्ट करून आपल्याकडे होता डायरेक्ट आपण जी व्हॅल्यू पण केली पाय स्क्वेअर पाय गेट कॅन्सल 2 टू द 4 होऊन जाईल यावरून काय लक्षात आहे का आपल्याला cos थीटा भेटला 4/5 ओके आता cos थीटा जर 4/5 वर असेल तर काय लक्षात आहे का आपल्याला पुढे काय करायचं तर आहे ना पुढे खराब काम आहे बरं आहे आता मला लक्षात आहे इकडे इथं तर आपलं झालं बरं आहे पाय आपण कॅन्सल केलं cos थीटा भेटला cos थीटा ची लक्षात ठेवलं की त्याचं 4/5 बरं आहे यावरून थीटा झाला आपला 37 डिग्री बरं आहे भविष्यात आपल्याला sin थीटा पण काम करू शकतो भविष्यात कोण घ्या cos थीटा किती आहे सॉरी cos थीटा आणि sin थीटा दोघांचं काम करू शकतो आपल्याला भविष्यात मे बी पॉसिबल sin थीटा काम करू नये तर एक काम करा cos थीटा 4/5 आहे यावरूनच काय करा sin थीटा कॅल्क्युलेट करा काय कॅल्क्युलेट करा sin थीटा आता बघा मी तुम्हाला 12व्या वर्गात सॉरी 11व्या वर्गात ट्रिग्नोमेट्री मध्ये एक डायग्राम काय सांगितली होती बघा एक सिंपली आपण अशी डायग्राम काढतो मी इथे काढतो बघा राईट या डायग्राम मध्ये हा थीटा आहे cos थीटा अपोजिट अपॉन काय फॉर्म्युला असतो हायपोटेन्यूज सॉरी cos थीटा ऍडजस्टंट अपॉन काय असतो हायपोटेन्यूज म्हणजे हा वाला ऍडजस्टंट हा वाला हायपोटेन्यूज राईट मी तुम्हाला सांगितलं होतं काही ट्रिपलेट सांगितलं आपल्याला ट्रायंगलच्या एक 3 4 5 दुसरं कोण घ्या लक्षात आहे इकडे एक सांगितले 5 12 13 तिसरं असेल 8 15 17 या तीन ट्रिपलेट सांगितल्या त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुमच्या ट्रिग्नोमेट्री फंक्शन नावाच्या चॅप्टर मध्ये आहे 11वीला मॅथमॅटिक्स मध्ये चांगलं बरोबर बघते ओके तर बघा हा असेल म्हणजे पहा हा 4 आणि 5 आहे म्हणजे हा 3 आहे म्हणजेच पहा कसं आहे की यावरून काय होते पहा जर cos थीटा हा 4/5 असेल तर ऑब्वियसली sin थीटा हा किती असेल 3/5 sin थीटा sin असेल म्हणजे ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज दॅट इज 3/5 बरोबर आहे आता हे तुम्ही आपल्याला भेटून गेले cos थीटा आणि sin थीटा आणि अँगल ऑफ बँकिंग पण भेटला अँगल ऑफ बँकिंग सॉरी अँगल ऑफ सेमी वर्टिकल अँगल पण भेटला तो किती आपल्याला 37 डिग्री r आणि s चा आपल्याकडे पहिलेच तयार करून घेतले आपण हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे आता पुढे बघा लक्षात आहे आपल्याला काय करायचं आहे अँगल भेटलेला आहे ठीक आहे आता आपल्याला पाहिजे वेलोसिटी आपलं जे मेन एम आहे ते काय आहे वेलोसिटी एक प्रॉब्लेम तर लोक मोठे मोठे आहे बरोबर ना त्याचे छोटे छोटे प्रॉब्लेम नाही आहेत ओके मी पहिलेच तुम्हाला क्लिअर करून दिले एवढे सुपर प्रॉब्लेम आता म्हणजे सॉरी छोटे प्रॉब्लेम आलेले नाहीये एक प्रॉब्लेम म्हणजे डेरिव्हेशन आहे असं कन्सिडर करून चला ओके तर आता बघा काय होईल पुढे फ्रिक्वेन्सीचं काम आपलं झालेलं आहे मास आहे 10⁻⁻1 डेट एल आहे की कोण गेट 10⁻⁻1 तर मी काय करतो हा जो डेटा आहे शॉर्ट मध्ये आता आहे तुमच्याकडे सगळं लिहिलेलं आहे मी जे लिहिलेलं जे डेटा आपण फाइंड आउट केलेला आहे ते मी लिहून देतो कारण की आपल्याला काम करणार आहे पुढे ओके तर बघा याला असेल 2 मीटर ओके त्यानंतर काय लक्षात आहे की मास आहे आपला तेच मी लिहितो 10⁻1 किलोग्राम कारण की याचं काम पडणार आहे आपल्याला फ्रिक्वेन्सीचं काम संपलं आहे फक्त मी लिहितो ओके त्यानंतर बघा h कोण असेल l cos थीटा राईट r कोण असेल l sin थीटा ओके
त्यानंतर बघा लक्ष द्यायचं हे तर आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा cos थीटाची व्हॅल्यू किती आहे 0.4/5. sin थीटाची व्हॅल्यू किती आहे मग 3/5. ओके आणि थीटाचं व्हॅल्यू किती आहे 37 डिग्री. ओके काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा कायनेटिक एनर्जी. बघा कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आणि चेंजिंग पोटेन्शियल एनर्जी हे आपल्याला फाइंड आउट. आता मी इकडे क्लिअर करतो समजा इकडे. ओके हे सगळं आपल्याला गिवन जे आहे किंवा जे आपण कॅल्क्युलेट केलं आतापर्यंत ते आपण लिहिलेलं आहे. आता जायचं आपल्याला कायनेटिक एनर्जी जर पाहिजे असेल तर आपल्याला पाहिजे वेलोसिटी. आपल्याला जावं लागेल वेलोसिटी कडे सगळ्यात पहिल्यांदा. आता आपल्याला पाहायचं आहे वेलोसिटी. ओके तर बघा velocity of bodies v equal to काय फॉर्म्युला आहे तो स्क्वेअर रूट ऑफ rg tan. बरोबर काय करायचं याला स्क्वेअरिंग करून म्हणजे बाजूलाच राहत नाही. समजा तुम्ही स्क्वेअरिंग केलं तर बिघडत नाही. बरोबर डायरेक्ट जी व्हॅल्यू काय करायची आपल्याला 10 मीटर करायची आहे. r आपल्याकडे डायरेक्ट घेऊन आहे 2 × 10⁻⁻1 काही असं बिघडत नाही. म्हणजे काय असं काही नुकसान होणार नाही. डायरेक्ट v equal to पण ऍक्च्युअली काय करणार आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो हाफ mv स्क्वेअर आहे. इथं आपल्याला v स्क्वेअर ची गरज आहे. तर एक काम करून टाकायला स्क्वेअरिंग करून टाका म्हणजे डायरेक्ट आपल्याला v स्क्वेअर भेटतो. काय असं होऊया rg tan. तर r ची जी व्हॅल्यू आहे पहा लक्ष द्यायचं आहे. आपण पहिले तयार करून घ्यायचे r इक्वल टू गेला पहा लक्ष द्यायचं L sin थीटा. याला आपल्याला इथे द्यावा लागेल L sin इनटू काय असेल बघा tan. यार बोला कसं आहे तुमचे बोला प्रॉब्लेम. ओके r कोणसेल बघा L sin थीटा आहे ना इनटू g कोणसेल tan. ओके तर बघा L ची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻⁻1. त्याच्यानंतर बघा sin 37 डिग्री. बरोबर म्हणजे sin थीटा आहे. तर डायरेक्ट एक काम करतो मी डायरेक्ट घेतो sin 37. ओके sin थीटाची व्हॅल्यू किती आहे 3/5 जी आपण ऑलरेडी पहिले काढलेली आहे. बरोबर g ची व्हॅल्यू किती आहे ते आपण पहिले बघितलं tan थीटा बाला असं आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे tan 37 त्यानंतर एक स्क्रीनवर जसे tan 37. आता बघा tan 37 डिग्री 0.7536 असेल. याला काय करतो मी अप्रॉक्सिमेट 0.75 म्हणजेच पहा लक्ष द्या इकडे त्याला काय करतो मी 3/. तर ठीक आहे बघा 2 3 चा किती होईल 6/5. ठीक आहे तर 10 त्यानंतर एक काम करा 5 चा किती होईल 10 2 त्यानंतर काय करायचं पहा 2 3 चा 6 6 2 चा 12. बरोबर आहे 10 रेस्ट टू पॉवर किती आहे -1 इनटू. बरोबर आहे ऍक्च्युअली लिहायचं काम नाही पण लिहिलं आपण. ठीक आहे काय हरकत नाही 2 3 चा 6 6 2 चा 12 10 रेस्ट टू पॉवर -1 tan 37 हा असेल 3/4 4 3 चा 12 3 3 चा किती असेल 9. राइट 9 into किती असेल 10 to the power -1 होऊन गया. 3 3 चा काय 9 into काय असेल 10 to the power -1 हा कोणता आहे झाला 20 कोणता आहे झाला 20. सो कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय बोला कायनेटिक एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे सांगा तर कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय असेल हाफ mv स्क्वेअर. सो 1/2 बोला मासची व्हॅल्यू बघा किती आहे 10 to the power -1. चला बोला v स्क्वेअर किती होऊन गया 9 into 10 to the power -1 9 into किती असेल 10 to the power -1. ओके मग आता मला लक्षात आहे 9 into 10 to the power -1 आहे तर बघा काय होणार आहे पहिले समजून घ्या 10 to the power -1 10 to the power -1 किती होईल चला बोला पटकन सांगा 10 to the power -1 10 to the power -1 it becomes 10 to the power -2. ओके आणि हा असेल 9/2 into किती असेल 10 to the power -2. Okay, so 9/2 हा होईल 4.5 into किती असेल 10 to the power -2 किती असेल जूल. This is nothing but the kinetic energy. ही कोणती असेल आपली kinetic energy 4.5 into 10 to the power -2 जूल. बरोबर त्याबरोबर बघायचं पहा याला कोण आहे 2 into 10 to the power -1 आहे 2 into 10 to the power -1. बरोबर sin थीटा ची व्हॅल्यू किती आहे 3/5 g किती आहे होऊन गया 10. बरोबर त्यानंतर बघा tan 37 मध्ये किती असेल 3/5. ओके तर बघा 10 to the power -1 चा ऍव्हरेज मिळवला आपण. ओके
2 पाहून घ्या लक्ष द्या 2 3 ला 6 6 टू ला किती असेल 12 राईट 12 लिहिलेलं आहे आपण त्यानंतर बघा काय होत आहे आता बघा 2 असेल tan 37 किती असेल 3/4 4 3 ला 12 3 3 ला किती असेल 9 9 किती असेल 10 to the power minus ओके तर आता बघा काय होते तर आता पुढे बघा काय आता बघून घ्या याला आता आपण लिहिलेलं आहे ओके ओके याला तर आपण लिहिलेलं आहे आता पुढे बघा काय होते समजून घ्या मास पण आपण तयार करून घेतला पण काय नाही केलं ठीक आहे एवढा पार्ट होता आता काय नाही केलं आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे समजून घ्या नेक्स्ट बघा वेलोसिटी आपल्याला भेटली आता आपल्याला जायचं आहे पोटेन्शियल एनर्जी ओके पोटेन्शियल एनर्जी जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर बघा पोटेन्शियल एनर्जी आपण कशी फाइंड आउट करू ठीक आहे पोटेन्शियल एनर्जी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघा आता पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो आहे बघून घ्या लक्षात द्या काय असेल mgh h म्हणजे काय असेल हाईट हाईट म्हणजे इथून दिला आपण d त्याचा आपल्याला पहिल्यांदा d फाइंड आउट करायचा आहे पोटेन्शियल एनर्जी तर बघा पोटेन्शियल एनर्जी d कसा फाइंड आउट करायचा समजून घ्या बरं आता बघा d कसा फाइंड आउट करायचा म्हणजे एवढं डिस्टन्स आता बघा सांगा टोटल डिस्टन्स किती आहे l टोटल डिस्टन्स किती आहे l राईट आता काय करायला लागेल तुम्हाला एवढं h मायनस करा म्हणजे हा जो d असेल d काय असेल बघा l मायनस h d कोण असेल l मायनस h बघा टोटल किती आहे l त्यातून एवढा काढून टाका म्हणजे एवढा शिल्लक आहे बरं सो d इक्वल टू काय असेल बघा l मायनस h तर l मायनस h ची जी व्हॅल्यू आहे ती बघा काय l cos थीटा काय असेल l cos थीटा सो l कॉमन काढून टाका कोण शिल्लक आहे 1 मायनस cos थीटा हा ठीक आहे आपण त्याला d राइट सो पोटेंशियल एनर्जी किंवा चेंज इन पोटेंशियल एनर्जी इज गिवन बाय चेंज इन पोटेंशियल एनर्जी इज दैट इज डेल्टा पोटेंशियल एनर्जी इक्वल टू काय असेल बोलूया mg एक्चुअली फॉर्म्युला h आहे पण याच्या ठिकाणी आपण काय कोणता व्हेरिएबल यूज केला आहे d सो मास पुन्हा बघा मास ची व्हॅल्यू आहे 10 टू पावर मायनस g ची व्हॅल्यू यूज करायची आहे 10 d चला बोला d म्हणजे पुन्हा त्यानंतर एक काम करू तर मी mg बरोबर काय असेल l into 1 मायनस काय असेल cos बरोबर चला बोला मास मास किती आहे 10 टू पावर मायनस 1 into 10 into चला बोला l जो आहे बरोबर आहे ना तो l किती आहे बघून घ्या 2 into 10 टू पावर मायनस 2 into 10 टू पावर मायनस 1 into 1 मायनस cos थीटा ची जी व्हॅल्यू आहे ती आपण बघितली ती पाहू शकतो आहे cos थीटा म्हणजे काय इथे लिहिलेलं नाही ओके cos थीटा असेल आपला 0.8 cos थीटा हा 4/5 आहे म्हणजे किती आहे 0.8 ओके नाही लिहिलं तरी मिळत नाही डायरेक्ट 4/5 आहे राईट बघा 10 टू पावर मायनस 1 10 हा निघून गेला 2 into किती असेल 10 टू पावर मायनस 1 into यात 1 चा करा सबट्रॅक्शन 5 into 1 that is 5 5 minus 4 1 that is किती असेल 1/5 म्हणजेच पावर असेल 2/5 into किती असेल 10 टू पावर मायनस 1 2/5 म्हणजे किती असेल 0.2 524 into किती असेल 10 टू पावर मायनस 1 म्हणजेच पावर असेल काय डेल्टा पोटेंशियल चेंज इन पोटेंशियल एनर्जी 0.4 into 10 to power minus 2 म्हणजे 0.04 किती असेल हा तुमचा डेल्टा पोटेंशियल एनर्जी दैट इज चेंज इन पोटेंशियल त्याची थोडंसं बरोबर बघायचं कारण इथे काय आहे तुम्हाला लक्षात आहे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये प्रॉब्लेम होतो ओके तर आपला प्रॉब्लेम झाला पाहिजे तर आता कसं आहे तसं आपल्याला बरोबर कॅल्क्युलेट करता आलंच पाहिजे थोडेसे प्रॉब्लेम कसे आहेत खूप मोठे आहेत ओके नीट पॉसिबल एका प्रॉब्लेममध्ये आपल्याला जवळपास एक तास वगैरे लागून जातो ओके तर थोडंसं काय करायचं घरी बरोबर बघायचं याच्या वेळेवर कसून जाते प्रॉब्लेममध्ये फसून जातो आपण तसं नाही झालं पाहिजे ओके तर पहा काय केलं आपण पोटेंशियल एनर्जी पहिल्यांदा डी कॅल्क्युलेट केला डी कसा कॅल्क्युलेट केला पहा टोटल एवढं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आणि आपलं डी आहे तर पहा टोटल किती आहे एल तर मग काय करावं लागेल एस सबट्रॅक्ट करावं लागेल म्हणजे एल मायनस काय असेल कॉस थीटा तुम्हाला पहिले इक्वेशन करून सांगितलं होतं आपला वर चालला तेव्हा ऑर्डरला सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल वर गेल्यामुळे कोण घ्या
इनिशियल हाईट आपली ग्राउंड लेवल होती, थोडा वर गेल्यानंतर तुम्ही हाईट बदलली ही आपल्याला हे जे डिस्टन्स आहे कॅल्क्युलेट करायचं. हे डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट केलं आपण, l मायनस काय असेल h. मी पहिलेच एक्सप्लेन केलं l मायनस काय असेल l cos थीटा, l इंटू काय असेल 1 मायनस cos थीटा. l कॉमन काढून टाका, काय असेल mg इंटू d, दॅट इज mg. d म्हणजे कोण आहे l इंटू 1 मायनस cos थीटा. सो 10 टू पॉवर मायनस 1 l काय असेल 10 इंटू काय असेल 2 इंटू 10 टू पॉवर मायनस 1 मायनस काय असेल 4/5, राईट. सो दॅट्स वाय काय असेल 0.04 जूल. याला बरोबर बघायचं, ठीक आहे. याला लिहून घ्या. आता बघा, नेक्स्ट टॉपिक आपला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, बरं ना. तर हा जो टॉपिक आपल्याला हा आपण उद्याला बघू, कारण की एवढ्या लवकर तो संपू शकत नाही. आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जर आपल्याला स्टार्ट करायचं आहे टॉपिक थोडा मोठा आहे, ओके. म्हणजे तो कमीत 4-5 दिवस आहे. तर मी काय करतो मला लक्षात द्या, थोडंसं एक ओव्हरव्ह्यू दिलं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय पहिले समजून घ्या. तसं आज व्हिडिओ तयार करताना प्रॉब्लेम बरेचसे आहे. फोन सुद्धा 2-3 वेळा आलेले आहेत, बरं आहे. म्हणजे फोन आला की माझं काम डिस्टर्ब होऊन जाते, एखादी घरी होऊन जाते, बरं आहे ना. एखादी घरी बिघडली त्याला मग सत्याला खूप दिवसापासून ते फोन वगैरे जर तुम्हाला लावायचे असतील तरी मला पुढे 11 नंतर लावायचं, बरं आहे. 11 नंतर लावले की मग काही टेन्शन नाही राहत, तोपर्यंत माझं काम होऊन जाते. तुम्ही सकाळीच लावता फोन, सकाळी लावल्याबरोबर काय होते की प्रॉब्लेम होते, बरं आहे ना. आणि तो प्रॉब्लेम असा जाते की तुमचा फोन बघण्यात मी डिस्टर्ब, इकडे माझी लिंक तुटून जाते, मग इकडे एखादी व्हॅल्यू इकडे कमी जास्त होऊन जाते. आणि इकडे जर व्हॅल्यू एखादी कमी जास्त झाली मग ते पुन्हा मला लिहा लागते, पुन्हा मुळा पुन्हा लिहा, बरं आहे ना. थोडंसं ते इम्प्रेशन चांगलं पडत नाही, म्हणजे ते मला थोडा प्रॉब्लेम होऊन जाते. आणि त्यात होते कसं की अर्ध्या व्हॅल्यूमध्ये कोण बोलले लागते, एक तर माझ्याकडे व्हॅल्यू राहत नाही, कारण की पहिली म्हणून टाकतो अक्षर काढा लागते मुख, ते थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे तुम्ही थोडंसं बघ जा. तुझा फोन जर लावायचा असेल तर तुम्ही 11 नंतर लावा. 11 नंतर लावला ना तुमचा फोन येऊन तुम्ही सगळ्या गोष्टी करतो. आणि म्हणजे कसं तुमचा इकडेच फोन काटला ना तुम्ही काय करता डबल लावता. लोक लावणार, मी काय कामात थोडी लावतो तुम्हाला गडबड खाली बरं आहे. थोडंसं तेवढं एक काम करायचं की 11 नंतर सहसा फोन लावायचा, बरं आहे. लावायचा असेल तर ठीक आहे. डिस्टर्बन्सेस मला नाही झाले पाहिजे सहसा, बरं आहे. एक तर मोठं सेशन थोडंसं कमी जास्त मिनिटात असतं. मला आजचाच तो व्हिडिओ आता 2-3 पार्टमध्ये डिवाईड करायला लागला, बरं आहे. कारण की 2-3 पार्टमध्ये डिवाईड करावं लागतो, 2-3 वेळा फोन आले, बरं आहे. आणि ते असं आहे मी उचलत नाही तर अजून 2-3 वेळा वाजत राहते. मागच्या वेळेस प्रॉब्लेम झाला होता, मग तो आवाज खरखर होणं, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, ओके. तर बरोबर बघायचं प्रॉब्लेम कॉम्प्लिकेट व्हायचं, ठीक आहे. तर बघा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा थोडासा एक पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. स्टार्ट आपल्याला उद्याच करायचा आहे. फक्त मी तुम्हाला सांगून देतो की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय असतं. आतापर्यंत जे सर्क्युलर मोशन बघितलं ते सगळं हॉरिझॉन्टल होतं. कोनिकल पेंडुलम हॉरिझॉन्टल होता, बरं आहे. त्याच्यानंतर बँकिंग ऑफ रोडमध्ये जे व्हेकल चाललं होतं ते तोही रोड हॉरिझॉन्टलच होता, बरं आहे. पण आता आपल्याला बघायचं आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तुम्हाला काही एक्झाम्पल दिले होते, जसे पहिल्याच दिवशी दिले होते, बरं आहे ना. तुम्ही एक काम करा म्हटलं होतं मी तुम्हाला, एक दोरी घ्या, त्या दोरीला एक दगड बांधा आणि गोल फिरवा, बरं आहे. वर जाईल मग खाली येईल, बरं आहे ना. मी नॉन युसेमचं एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. दुसरं एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं तर एक काम करा म्हटलं, बकेटीत पाणी घ्या आणि ते पाणी असं गोल फिरवा, ते बकेटीत असं गोल फिरवा, बरं आहे ना. ते बकेटीत गोल फिरवल्यानंतर मला लक्षात आहे इकडे पण एक या स्पीडने फिरवा का पाणी खाली यायला पाहिजे. आता काय होते मला लक्षात आहे इकडे, जेव्हा तुम्ही ते बकेट वर घेऊन जाता, बरं आहे ना, तर पाण्याचा जो स्पीड
स्पीड आहे किंवा पाणी आहे ते खाली आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्या बकेटचा एक स्पीड मेंटेन करावा लागेल. राईट. पण जेव्हा ती बकेट खाली येईल ड्यू टू ग्रॅव्हिटी, लक्षात आहे ग्रॅव्हिटी त्याला अट्रॅक्ट करेल. म्हणजे खाली येताना स्पीड वाढेल आणि वर जाताना स्पीड काय होईल, थोडाफार कमी होईल, एकदम कमी नाही होणार. ओके. बकेट वर जाणार असतं म्हणजेच पहा लक्षात आहे इकडे आता जे मोशन आहे ते कसं मोशन आहे, व्हर्टिकल मोशन आहे. म्हणजेच पहा लक्षात आहे की आता काय असेल पहा, असा हा बोर्डवर मी सर्कल काढलेला आहे असं मोशन आहे. ठीक आहे. म्हणजे हा झाला व्हर्टिकल सर्कल. आणि या व्हर्टिकल सर्कल मध्ये काय आहे पहा लक्षात आहे इकडे, जेव्हा ऑब्जेक्ट ही झाली लोएस्ट पोझिशन, बरोबर, ही झाली हायेस्ट पोझिशन एल झाली लोएस्ट पोझिशन, आणि ही जी पोझिशन आहे ती असते मिडवे पोझिशन, याला एम म्हणतो. बरोबर. त्याला आपण दुसरे नाव बघायचे, तुम्ही याला एबीसी म्हणू शकता, काही हरकत नाही. A is the highest position, B is the lowest position, and C is the midway position. आता हायेस्ट पोझिशनला काय होईल पहा, जेव्हा हा स्प्रिंग आपण बांधलेला आहे किंवा लक्षात आहे आणि हा स्प्रिंगला आपण गोल गोल फिरून राहिला आहे अप अँड डाऊन मोशन मध्ये, जेव्हा हा हायेस्ट पोझिशनला असेल, जेव्हा तो खाली येईल, बरोबर, तेव्हा काय होईल पहा लक्षात आहे स्पीड वाढत जाईल. तेव्हा स्पीड का वाढत जाईल, ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीला अट्रॅक्ट करेल आणि ग्रॅव्हिटीची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन काय सारखीच आहे, त्याचा स्पीड काय होते तुम्ही पहा. एखादा वरून जर समजा तुम्ही दगड जर टाकला खाली किंवा फुल वगैरे फ्लावर वगैरे जर टाकलं तरी जेव्हा ते खाली येते त्याचं स्पीड वाढत जाते. ते आपण शिकलेलं आहे. ओके. आता पहा या एल पोझिशन पासून जेव्हा तो वर जाईल, ना स्पीड पहा काय होते ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी काय होते पहा लक्षात आहे, ग्रॅव्हिटीला आपल्याकडे अट्रॅक्ट करायला आणि याचं मोशन जे आहे ते ग्रॅव्हिटीच्या अपोजिट आहे. सो दॅट्स वाय इथं जेव्हा तो वर जाईल तेव्हा स्पीड काय होईल, कमी होईल. तेव्हा स्पीड काय होईल, कमी होईल. आणि समजून घ्या लक्षात आहे म्हणजे पहा सर्क्युलर मोशन आहे, पण पहा इकडे स्पीड वाढून राहिला, या साईडला अर्ध्या हाफमध्ये स्पीड होऊन राहिला आणि अर्ध्या हाफमध्ये स्पीड काय होऊन राहिला, कमी होऊन राहिला. म्हणजेच पहा लक्षात आहे तिथे स्पीड कॉन्स्टंट आहे काय, नाही. आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणून त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण इथे स्पीड कॉन्स्टंट म्हणजे इकडे स्पीड वाढून राहिला, इकडे स्पीड काय होऊन राहिला, कमी होऊन राहिला. सो दॅट्स वाय इट इज नॉन यूसीएम म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कारण तिथे स्पीड काय आहे, व्हेरिएबल आहे. हे आपण पहिल्यांदा पण बघितलं होतं. बरोबर. स्पीड कसं आहे, व्हेरिएबल आहे. बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेशन मध्ये किंवा पुढे उद्याला आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक पोझिशनला वेलॉसिटी फाइंड आउट करायची. म्हणजे या पोझिशनला हायेस्ट पोझिशनला वेलॉसिटी किती असेल, लोएस्ट पोझिशनला किती असेल आणि मिडल पोझिशनला. बरोबर आहे. तर ते आपण उद्याच्या लेक्चर